सो बेसिकली खूप वाईट वाटतं. मी ऑनेस्टली मी सगळं बघताना मी बोललो तसं की हे पहिलं एक्झिबिशन आहे ज्याचं उद्घाटन करताना मला वाईट वाटतंय. सगळे बघताना मी कन्फ्यूज झालं की कुठे काय घोळ आहे. मी आमच्या सहकाऱ्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवले गेले, महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवलंय. सुलभ शौचालयाचं नाव बघितलं तुम्ही? तुमचं धर्माचं पण हे क्लिअर झालं असेल काही लोकांना जे होतं ते. त्याच्यामुळे हा घोळ धर्म जात ह्याच्या खूप पलीकडचा आहे आणि मला वाटतं की ह्याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. आम्ही तर घेतोच आहोत, पण निवडणूक आयोगाने पण घेतलं पाहिजे. एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची. ती घाई मला काय आहे हे हळूहळू कळत आलंय आता की कोणाचा दबाव असू शकतो. पण ज्यांचा दबाव आहे त्यांचे पण काही आमदार येऊन बोललेत. मला वाटतं की काल राहुल गांधींनी पण एक काल का परवा की एक ब्राझिलियन जनता पक्षाची एक कार्यकर्ता आहे जी हरियाणामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करून गेली. तर मला वाटतं हे कुठेतरी हा घोळ जो आहे मग त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील की ब्राझिलियन भारतीय वगैरे, मला कळत नाहीये. पण हा घोळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने कुठेतरी सिरियसली घेतलं पाहिजे. लागलंय कारण लोकसभेला हे वाटत नव्हतं, पण ज्या प्रकारे विधानसभेनंतर कळायला लागलं की 96 लाख मतदार, दुबार मतदार जे महाराष्ट्रात घुसवले गेले आहेत. मग 36,000 तर मला वाटतं राजूदादांच्या मतदारसंघातच सापडले त्यातले आत्तापर्यंत. ह्याच्या पुढे अजून किती सापडतील माहिती नाही. दुबार मतदार म्हणजे तुम्ही रांगेत उभे असताना तुमच्या पुढे कोण आहे मागे कोण आहे हे जर तुम्हाला माहितीच नसेल, जर तो कोणीतरी बाहेर नाही येत. आता माहीम दादरमध्ये माझ्या ह्याच्यात 200 लोक सापडली गेली जे ऑलरेडी मृत पावलेत. त्यांचे नाव अजूनही मतदार यादीत आहेत. त्यांच्या जागेवर कोण येतं हे आपल्याला माहिती तर पाहिजे. कारण ज्या प्रकारे तो माणूस IAS आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती. तो महाराष्ट्र निवडणुकीचा आयुक्त आहे त्याच्याकडे उत्तरं नव्हती. तुम्ही निवडणूक घाईघाईत लावताय, तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारतात त्याची उत्तरं नाही आहेत तुमच्याकडे. हा विषयच मला कळला नाहीये की कुठची घाई आहे तुम्हाला अशी. ते काय बोलतात ना ह्याला मी आता महत्वच देत नाही. दुबार मतदार मतदान करू शकणार नाहीत ह्याची काळजी आम्ही आता घेतो. बरं 16 15 हजार आम्ही मतदार तुम्हाला सांगतोय की दुबार आहेत, त्यातले तुम्ही 100 लोक बाहेर काढताय. त्यामुळे हे खूप क्लिअर घोळ झालाय. त्यांना पण कळलंय, आम्हाला पण कळलंय आणि कोण करतंय ते पण आम्हाला कळलंय.